नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण भेटणार आहोत छोट्या गावांमध्ये मोठी स्वप्न पाहणाऱ्या काही स्कॉलर लोकांना, ज्यांचं लहानपण गावामध्ये गेलं असेल। त्यांना माहिती आहे गावामध्ये कलेक्टर यायचा किंवा तहसीलदार यायचा तेव्हा अख्खं गाव एखाद्या राजासारखं त्याचं स्वागत करायचं। त्यावेळी गावातल्या हुशार मुलांना वाटायचं आपण सुद्धा असंच कलेक्टर बनावं, पण कलेक्टर कसं बनायचं हे मात्र माहित नव्हतं। आता परिस्थिती खूप बदललेली आहे। छोट्या छोट्या गावातून आलेले तरुण UPSC मध्ये चांगलं रँकिंग मिळवतात। ऐकूया त्यांच्याच काही प्रेरणादायी गोष्टी। यावेळी UPSC मध्ये मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं रँकिंग मिळवलेलं आहे। जालना जिल्ह्यातल्या सेलगावच्या अन्सार अहमदचं नाव तर सगळीकडे चर्चेत आहे। अन्सार अहमद या विद्यार्थ्यानं अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत IASचं रँकिंग मिळवलेलं आहे। सेलगाव सारख्या छोट्याशा गावातून पुण्यामध्ये येऊन अन्सारनं UPSC परीक्षेसाठी कशी तयारी केली याची कहाणी खरोखरच ऐकण्यासारखी आहे। राहुल पांडवे हा विद्यार्थी सुद्धा दुष्काळग्रस्त नांदेड मधला। त्यानं UPSC परीक्षेमध्ये देशात 200वा क्रमांक मिळवला। अथक परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर त्यानं 5व्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवलं, चिकाटी सोडली नाही। मराठवाड्यातलाच देगलूर मधला सोमय मुंडे UPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला। मराठवाड्यातल्या दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण काम करणार आहोत अशी इच्छा सोमय मुंडेनं व्यक्त केलेली आहे। या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं सगळीकडे कौतुक होतंय आणि त्यांनी UPSC साठी कशी तयारी केली हे सगळ्यांनाच त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय। याच 3 विद्यार्थ्यांमध्ये आहे जालना जिल्ह्यातला सेलगावचा अन्सार अहमद। अन्सार अहमद हा खरं तर अल्पसंख्याक वर्गातला, पण या सगळ्या परिस्थितीवर मात करून अन्सार अहमदनं चिकाटी सोडली नाही, जिद्दीनं अभ्यास केला, मेहनत केली आणि IASचं रँकिंग मिळवलेलं आहे। अवघ्या 21व्या वर्षी अन्सार अहमद IAS झालेला आहे आणि त्याची कहाणी सगळ्यांनाच ऐकण्यासारखी आहे। आपल्या सोबत आता अन्सार आहे। अन्सार, तुझं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे आमच्या या खास कार्यक्रमामध्ये। तू पहिल्या फटक्यामध्ये अवघ्या 21व्या वर्षात UPSC परीक्षेमध्ये हे यश मिळवलेलं आहेस। किती मेहनत तू केलीस? मी ऍक्च्युली खूप लवकर ठरवलं होतं की मला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याला लवकर यश हवं असेल, कारण बऱ्याचदा मग मुलं वयाची 25-26 निघून गेल्यानंतर या क्षेत्राचा विचार करतात। त्यामुळे ते सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट होती की मी 10वीला असताना ठरवलं की मला IAS व्हायचं आहे। 11वी-12वी मी मग जाणीवपूर्वक मी आर्ट्स घेतलं। त्यानंतर पुणे, ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, इथे मी आलो। फर्ग्युसन कॉलेजसारख्या मोठ्या कॉलेजमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळाली BA साठी। मग तिथे मी राज्यशास्त्र विषय निवडला, जो की UPSC साठी मला खूप महत्त्वाचा होता। तिथे माझा तो ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून मी घेतलेला। सेकंड इयरला कॉलेजच्या असताना मी युनिक अकॅडमीचा क्लास जॉईन केला। तिथे तुकाराम जाधव सर आणि एकंदरीतच सगळ्या टीमचं मला खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि त्यामुळे मग एक प्लॅन मी ठरवला की सेकंड इयर ते थर्ड इयर, म्हणजे थर्ड इयर पूर्ण होईपर्यंत माझं प्रिलिमचा अभ्यास पूर्ण झालेला असेल आणि अशी 2.5 ते 3 वर्ष मी ॲव्हरेज जर म्हणायचं झालं तर एक 12 ते 13 तास दररोज अभ्यास करायचं, न चुकता ॲव्हरेज। आणि मला वाटतं की हे त्याचंच फळ आहे। खूप पेशन्स, खूप हार्डवर्क, त्याच्यासोबतच स्मार्ट वर्क आणि कमिटमेंटची याच्यामध्ये गरज होती। ते मला मिळालं, कारण माझं ह्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होतं की मला ह्या सिस्टीममध्ये का यायचं आहे। बरोबर आहे। अन्सार, तू असं म्हणतोस की मी खूप लवकर ठरवलेलं होतं की आपल्याला UPSC द्यायची आहे। UPSC मध्ये अनेक पायऱ्या चढत शेवटी रँकिंग मिळतं हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा तू तुझ्या सामाजिक प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात केलेली आहेस। तू जेव्हा पुण्यामध्ये अभ्यासासाठी राहायला आलास तेव्हा तुला अन्सार या नावामुळे पुण्यामध्ये रूम सुद्धा मिळत नव्हती। हे सांगताना सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं आहे। शुभम असं नाव सांगून तू रूम घेतलीस। नेमका काय किस्सा होता तो? कशा पद्धतीने तू या सगळ्या सामाजिक परिस्थितीला सामोरा गेलास? ऍक्च्युली खूप जण हा प्रश्न विचारत आहेत आणि हा प्रश्न खूप हायलाइट मध्ये आहे आणि मला असं वाटतं की याला आपण खूप पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे। कसं असतं की आपण जेव्हा आपली एखादी पर्टिक्युलर आयडेंटिटी घेऊन सोसायटीमध्ये जातो, ॲज अ जेंडर म्हणून, विमेन म्हणून कोणी जात असेल, LGBT म्हणून कोणी जात असेल, एक कृष्णवर्गीय व्यक्ती कधी जात असेल किंवा ॲज अ मायनॉरिटी कम्युनिटी म्हणून कोणी जात असेल, एखादी कास्ट पर्टिक्युलरचा व्यक्ती जात असेल, तर ती आयडेंटिटी न आवडणारी काही एलिमेंट्स, खूप थोडे हे एलिमेंट्स असतात, ती सोसायटीमध्ये आणि जगभरामध्ये सगळीकडे असतात आणि त्यांचा काहीतरी अनुभव प्रत्येकाला कुठे ना कुठे आलेला
असतो, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. तर तसाच अनुभव मला आला आणि माझ्यासाठी ही काही मोठी किंवा वेगळी गोष्ट नव्हती. हे मी शाळेमध्येही बघितलेलं होतं, मला त्याची सवय होती आणि तेच बदलण्यासाठी मला सिस्टीममध्ये यायचं होतं. तर जेव्हा कधी असं माझ्यासोबत घडायचं मी त्याच्यातून एनर्जी घ्यायचो आणि आज मी याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघतो आणि हे बदलण्यासाठीच मला सिस्टीममध्ये यायचं आहे. अगदी खरं आहे. हे सगळं बदलण्यासाठीच तुला सिस्टीम मध्ये यायचंय. अन्सार, तू आता उल्लेख केलास की स्त्री पुरुष भेदभाव असतो, जाती धर्मावरून भेदभाव केला जातो आणि असाच काहीसा भेदभाव शहरी आणि ग्रामीण मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा होतो. शहरी मुलांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागाच्या मुलांनी या UPSCच्या परीक्षेच्या मध्ये एवढं यश मिळवलेलं आहे. एक सडेतोड उत्तर तुम्ही या सगळ्याला दिलंय असं आपल्याला म्हणता येईल? अर्थातच, आणि मला असं वाटतं की त्याची गरजच आहे. शहरी भागातल्या मुलांना हे सांगण्याची गरज नाहीये की त्यांनी करिअर काय करायचं आहे. त्यांना सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध असतात आणि सगळी गोष्टी त्यांनी शहरामधल्या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध असतात. वेऱ्याज ग्रामीण भागाचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच कमी राहिलेलं आहे ब्युरोक्रेसीमध्ये. तर ही खूप चांगली गोष्ट आहे की ग्रामीण भागातील लोक विद्यार्थी या सिस्टीममध्ये येत आहेत आणि त्याची आपल्याला नितांत गरजच आहे. म्हणजे एक सिस्टीममध्ये डायव्हर्सिटी आपल्याला दिसली पाहिजे, वेगवेगळ्या म्हणजे ग्रामीण भागातली मुलंही त्यात आली पाहिजे. अगदी खरं आहे. डायव्हर्सिटी ही सिस्टीम मध्ये दिसलीच पाहिजे. देशामधल्या वेगवेगळ्या भागांचं, वेगवेगळ्या वर्गाचं प्रतिनिधित्व जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये होईल तेव्हाच कुठेतरी सुधारणा होईल. अन्सार, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पण अन्सार, तुझ्या कुटुंबियांशी सुद्धा आम्ही बातचीत केलेली आहे. अन्सारच्या वडिलांनी अन्सारसाठी स्वतःचं घर आणि दुकान आणि रोजीरोटी कमावून देणारी रिक्षा सुद्धा विकली. त्याची आई दुसऱ्याच्या शेतावर रोजंदारीनं काम करायची आणि अन्सारला पैसे पुरवायची. एवढंच नाही, अन्सारचा छोटा भाऊ सुद्धा मोलमजुरी करून मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी पुण्याला पैसे पाठवायचा. अन्सारनं हे जे जबरदस्त यश मिळवलेलं आहे त्यामध्ये त्याच्या कुटुंबियांचा वाटा मोठा आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी सिद्धार्थ गोदामनं बातचीत केली. UPSC परीक्षेमध्ये दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील अनेक मुलांनी बाजी मारलेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुष्काळ आहे, शेतीमध्ये पीक नाही आहे. काही आई वडिलांनी घरदार विकून त्या मुलांना शिकवलं आणि त्या मुलांनीही आपल्या आई वडिलांची जी मेहनत आहे त्याचं फळ आज त्यांनी दाखवलेलं आहे. सेलगाव आहे, जालना औरंगाबाद जिल्ह्यावरचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावातील अन्सार अहमद या मुलांनी UPSCमध्ये चांगले गुण संपादित केले. त्यांचे वडील आहेत, यांच्या वडिलांनी अन्सारसाठी स्वतःचं घर विकलं. मात्र त्या अन्सारने आता त्याचं जे आहे यश त्यांना मिळालेलं आहे. त्यांचे वडील आहेत, त्यांची आई आहे, त्यांची बहीण आहे, त्यांचा भाऊ आपल्यासोबत आहेत. एकंदरीतच या घरामध्ये काल संध्याकाळपर्यंत अंधार होता. अंधार याचा अर्थ असा आहे की गरिबीचा अंधार होता. मात्र आता या ठिकाणी अत्यंत आनंदाचा माहोल आहे. त्यांच्या वडिलांशी आपण गप्पा मारू, त्यांच्या आईशी गप्पा मारू. मुझे बताइए कि सबसे पहले तुमको किसने बोला? बच्चे ने बोला सबसे पहले। अच्छा, क्या बोला? कि अब्बा अपन पास हो गए बोले, अपन बन गए बोले। हाँ, कलेक्टर बन गए बोले। तो तुम इतना नाराज क्यों बने हुए? नाराज हो गए? नाराज नहीं हुए, नाराज नहीं हुए। तो हंस नहीं रहे आप? हंस रहे ना सर। तो कैसे क्या लगा तुमको जब उसने बोला कि मैं कलेक्टर बन गया? तो मेरे को बहुत खुशी हो गई। मैं जब गाड़ी चला रहा था इतनी खुशी होगी कि हाथ से बेहद खुशी होगी। फिर मैंने फिर भी बच्चे को बोला कि मौला तू भी टेंशन मत ले, बोले बेटे तू भी जरा आराम से रहे मौला, तू टेंशन मत ले। कैसा है ये खुशी देखने के बाद में जरा बच्चे ये हो जाते करके वो हिसाब से मैंने उसको ऐसा बोला था। अन्सारचे वडील सेलगाव ते जालना टमटम चालवतात, रिक्षा चालवतात आणि ती रिक्षा चालवत असतानाच त्यांच्या मुलांनी त्यांना फोन केला आणि मी कलेक्टर झाल्याचं सांगितलं। याचा अर्थ आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ते मेहनत करतायत आणि यानंतर इसके बाद में भी रिक्षा चलाएंगे? हाँ चलाएंगे सर, चालू है अभी फिलहाल भी चालू है गाड़ी। अब ये तुम जैसे लोग आ रहे बोल के वो आज के दिन बंद कर दिया अपने गाड़ी, खुशी का ये है तो बोल के हिसाब से बंद रखी गाड़ी अभी। तो कैसा आपने घर भी बेच दिया था? हाँ घर बेचे, दुकान बेचे। क्यों बेचे? ये अपने पढ़ाई के लिए। अच्छा, क्लास लगाने को? क्लास लगाने को हाँ। उसके बाद में फिर बच्चा काम को था अपना छोटा उनका भाई, वो भी पैसे भेजता था। उनकी अम्मी जाते थे काम को, वो भी पैसे देते थे। ऐसा सब मिला के हम तीनों मिला के उसको पैसा भेजते थे महीने के महीने 5,000 6,000। वो पढ़ाई करता था, स्कूल से आता था ना, पहले पास से उसको क्या लाइट नहीं रही तो चिराग लगाना ना, उन्हें लिखते रखना, लिखते बैठ जाना। 10 दिन जाने बाद ज़्यादा ही पढ़ने लगा। 12वीं गया तो जाने से आया पढ़ना, अरे आंसर बैठ बस होगा 2 बजना 4 बजना, सवेरे 4 बज जाना, बस कर। मुझे नमाज पढ़ने की आजान से पहले मैंने नमाज पढ़ना, फिर अल्लाह से दुआ करना। उसने छोड़ा ही नहीं कलम, लिखने का काम करा। किसी को झगड़ा भी होगा तो चुपचाप होगा, किसी के साथ उज्जत नहीं कराऊँ। खुश है हम आज कि हमारे भाई का सपना पूरा हो गया। उसकी बचपन से जिद थी कि मैं कुछ ना कुछ बनूंगा और उसने बनकर दिखाया आज।
तुम्हारा सपना नहीं था? हमारा सपना था, उसके आगे हमारा उसके पीछे सपना था ना। उस टाइम में सबसे पहले तो मैं 7वीं में था, यानी 6वीं में था। 6वीं में पास हुआ तो और मैं पढ़ना चाहता था, लेकिन फिर उस टाइम में 7वीं में मैं नापास हो गया। फिर मैंने सोचा अगर अब मैं नापास हो गया हो तो अब तो मुझे पढ़ाई नहीं करना है। और जो मेरा जो बड़ा भाई था वो बहुत होशियार था, तो मैंने सोचा कि अब मैं नहीं पढ़ सकता तो कम से कम मेरे भाई को मैं पढ़ा सकता हूँ। तो फिर मैं तुम पूरा पैसा उसके लिए भेज देते थे? यानी मेरे महीने की जो 5,000 रुपये तनख्वाह थी तो मैं महीने भेजता था और कुछ कभी। बघितलं आपण अन्सारचं यश आपल्याला दिसतंय, यूपीएससीचं रँकिंग दिसतंय, पण त्याच्या मागे त्याच्या सेलगावच्या या कुटुंबियांची केवढी मेहनत आहे। अन्सार, या यशाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन। आणि अन्सार सारखे जिद्दीनं यूपीएससी मध्ये यश मिळवणारे आणखीही काही स्कॉलर विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत, पण आता एक ब्रेक घेऊया। आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपण भेटतोय छोट्या गावांमधून आलेल्या यूपीएससीच्या यशवंत विद्यार्थ्यांना। मनामध्ये जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश शोधायला जावं लागत नाही, ते तुमच्या पायाशी येतं असं म्हणतात। हे सिद्ध करून दाखवलंय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर बोंदर या तरुणानं। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सिद्धेश्वरनं यूपीएससी परीक्षेमध्ये बाजी मारली। त्यानं राज्यामध्ये 6वा आणि देशामध्ये 122वा क्रमांक पटकावला। बघूया सिद्धेश्वरच्या संघर्षाची कहाणी। हे आहे उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातलं वडगाव निपाणी हे गाव। याच गावात सिद्धेश्वर यांना आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। सिद्धेश्वरच्या वडिलांकडे केवळ 4 एकर जमीन आहे। घरची परिस्थिती ही बेताचीच आहे। त्यातून संघर्ष करत सिद्धेश्वरने यूपीएससी परीक्षेमध्ये बाजी मारली आहे। तुम्ही जे मोटिवेशन घेऊन इकडे येत आहे ते मोटिवेशन कायम मनामध्ये ठेवा तुमच्या, आणि त्याच मोटिवेशनच्या आधारे तुम्ही कॉन्स्टंटली पुढे जा। आणि या टप्प्यादरम्यान कधी अपयश आलं तरी खचून न जाता सातत्य ठेवा अभ्यासामध्ये। यश हे नक्की निश्चितपणे तुम्हाला येईलच। आता आयएस भेटण्याची दाट शक्यता असल्यामुळे मला नक्कीच आनंद झालेला आहे, आणि या सर्व्हिस थ्रू मला समाजासाठी काहीतरी करण्याची एक काय म्हणतात आपल्याला हे मिळणार, अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, तर त्यामुळे मी नक्कीच आनंदी आहे। आपल्या या मुलाच्या यशानं सिद्धेश्वरचे आई वडील भारावून गेलेत। आज त्याचे बोलणे त्याचं आम्हाला हे समजल्याबरोबर आम्ही आनंदात आहोत। आमचे केलेल्या कष्टाला आम्हाला भरपूर देवानं आम्हाला फळ दिले। त्याचे त्यानं भरपूर कष्ट केलं, अभ्यास केला रात्रंदिवस। आम्ही म्हणतो तो आपली परिस्थिती नाही नाजूक आहे तू, ते म्हणतात आम्ही माझं करायचं तेवढा प्रयत्न मी करून चालू आहे। मी काय बघ असा इकडे तिकडे हे फिरत नाही। अगर मी उठलं की अभ्यास आणि ह्याच्याशिवाय दुसरा मी काहीच करू शकत नाही। डॉक्टर झाला, पुन्हा यूपीसी एमपीसीच्या परीक्षा द्यायला लागला। त्यानं रात्रंदिवस कष्ट केलं। पुन्हा 2012 मध्ये मुलगी लेक्चर झाली, पुन्हा तिनं सहकार्य केलं। पुन्हा माझ्या बहिणी मेहण्यानी सहकार्य केलं, त्याला शिकविण्याचा प्रयत्न केला। सिद्धेश्वरने अशाच परिस्थितीत अभ्यासात मेहनत करत पहिल्यांदा मेडिकलची पदवी घेतली, मात्र त्याला तिथेच थांबायचं नव्हतं। त्यानंतर त्यानं गावात दवाखाना सुरू केला आणि यूपीएससीच्या अभ्यासाची तयारी जोरदार सुरू केली, आणि त्यानं हे यश मिळवलं। परीक्षेतलं त्याचं हे यश पाहून त्याच्या मित्रांना खूप आनंद झालाय। आज सिद्धेश्वर बोंदर हा आमच्या गावातील मुलगा सर्वोच्च पदावर गेल्याबद्दल आज मनापासून आनंद होत आहे। सलग आम्ही 10 वर्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये संघट राहिलो, संघट खेळ बागडलो। त्याला लहानपणीपासून फार अभ्यासाचा छंद होता। दुष्काळी भागातले शेतकरी बळीराम बोंद्रे यांनी आपल्या मुलाला IAS बनवण्याचं स्वप्न पाहिलं, आणि आपल्या अभ्यासाच्या मेहनतीनं सिद्धेश्वर यानं सुद्धा ते पूर्ण केलंय। सिद्धेश्वरचं हे यश इतर तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे। बालाजी निर्भळ, आयबीएन लोकमत, उस्मानाबाद। उस्मानाबाद, नांदेड, जालना या सगळ्याकडचे हे तरुण आपण पाहिले। विदर्भामध्ये सुद्धा यूपीएससी परीक्षेमध्ये बाजी मारलेली आहे। विदर्भामध्ये पहिली आणि राज्यामध्ये 6व्या ठरलेल्या अमरावतीच्या स्वप्नील वानखेडेला भरघोस यश मिळालं। याआधी स्वप्नीलची परीक्षा पास झाली आणि ती नियुक्ती रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये त्याची झालेली होती, पण लहानपणापासूनच IAS बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या स्वप्नीलनं आपली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुन्हा एकदा यश संपादन केलं। स्वप्नीलचे वडील
येथील अमरावती जिल्ह्यातल्या करसगाव या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. स्वप्नीलनं आता देशामध्ये 132वा क्रमांक मिळवलाय आणि विदर्भामधून तर तो पहिला आलाय. त्यामुळे त्याचं खूपच कौतुक होतंय. मी नेहमी अभ्यास करताना जवळपास 10 तास ते 12 तास नेहमी अभ्यास करायचो आणि तेवढी तर गरज लागतच. आणि मी जे हार्डवर्क करण्याचं जे माझ्या अंगी आलं आहे ते माझ्या बाबांकडून आलेलं आहे. त्यांनीच मला नेहमी प्रोत्साहन केलं होतं. सकाळी 5 वाजता उठण्यापासून आणि डेली रुटीन कसा फॉलो करायचं त्यांच्यापासून शिकलो होतो. आणि नंतर मी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये असताना त्यातही मी डिसिप्लिन त्यांनी मला माझ्या अंगी आणलं होतं आणि तेच माझ्या आज कामात पडलेलं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे आणि यामध्ये मुली सुद्धा आहेत. यात वैशाली धोंडेही आहे. वैशालीच्या जन्माआधीच खरं तर तिचे वडील गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिच्या आईनं तिला स्पर्धा परीक्षेसाठी बळ दिलं, प्रोत्साहन दिलं. लहानपणापासूनच हुशार असलेल्या वैशालीनं आज UPSC उत्तीर्ण केलेली आहे. वैशालीच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम तिच्या आईनं केलं. वैशाली UPSC मध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे वैशालीच्या कुटुंबियांना सुद्धा खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. मी तास कधी मोजले नाही, पण जे काही केला क्वालिटी अभ्यास केला. 4-5 तास जास्त केला. आणि श्रेय तर माझी आई, बहीण, आजी आणि पूर्ण फॅमिली माझी. आणि मिलिंद लाहे सर, स्वप्नील वानखडे सर आणि फ्रेंड्स लोक यांना. सुरुवातीपासून वाटत होतं UPSC द्यायची म्हणून, पास होईल असं नव्हतं वाटत कधी. लातूर शहरामध्ये सुद्धा विशालनगर भागात राहणाऱ्या श्रीकृष्ण पांचाळ यानं राज्यामध्ये 2रा क्रमांक पटकावलाय. श्रीकृष्ण पांचाळ हा देशामध्ये 16वा आला. श्रीकृष्णानं मिळवलेल्या या यशाबद्दल श्रीकृष्णाच्या आईवडिलांचा आनंद सुद्धा गगनात मावेनासा झालाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश त्यानं संपादन केलं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल श्रीकृष्णाच्या आईवडिलांना अभिमानच वाटतोय. छोट्या गावांमधून आलेल्या, मोठी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या सगळ्या स्कॉलर UPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची, तरुणांची, तरुणींची कहाणी आपण पाहिली आणि यामधून खरोखरच प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्यांदा जेव्हा UPSCचा रिझल्ट यायचा तेव्हा महाराष्ट्रातल्या मुलांची नावं शोधावी लागायची, पण आता मात्र सगळ्याच भागातून ही मुलं UPSC मध्ये बाजी मारतायत. IBN लोकमत स्पेशलमध्ये आता इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.